120 वर्षाचा महाराष्ट्राचा पाऊस 2020 मध्ये मोसम या हवामान विषयक संशोधन 1000 पाऊस दोन पद्धतीने पडू शकतो. पूर्वी पाऊस वेळेवर यायचा, 4 महिने पाऊस पडायचा, शेतकऱ्याला अंदाज असायचा, पेरणी कधी करायची हे कळायचं. पण आता काय होतंय, कधी पाऊस नाही आणि अचानक काही तासात एवढा पाऊस होतो की शेत वाहून जातं. महाराष्ट्रात पाऊस खरंच कमी झाला का, की पाऊस कमी झालेला नाही पण पाऊस पडण्याची पद्धत बदललेली आहे? या प्रश्नाचं उत्तर अंदाजाने नाही. आज आपण पाहणार आहोत तब्बल 120 वर्षाच्या पावसाच्या आकडेवारीवर झालेल्या संशोधनातून. आणि या संशोधनात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये पावसाचे ट्रेंड्स सारखे नसल्याचं दिसून आलं. 120 वर्षाचा महाराष्ट्राचा पाऊस 2020 मध्ये मोसम या हवामान विषयक संशोधन जर्नलमध्ये महाराष्ट्रातील दीर्घकालीन पावसाच्या ट्रेंड्स वर संशोधन प्रकाशित झालं. या अभ्यासात 1901 ते 2020 म्हणजे तब्बल 120 वर्षाचा डेटा तपासण्यात आला. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात पावसाचा ट्रेंड सारखा नाही. काही ठिकाणी पाऊस कमी होण्याचा ट्रेंड दिसतो, तर काही ठिकाणी वाढीचा ट्रेंड दिसतो. म्हणजे आपण संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच वाक्य वापरू शकत नाही. महाराष्ट्रात पाऊस कमी झाला आहे कारण वास्तव त्यापेक्षा खूप गुंतागुंतीचा आहे. पुणे आणि कोल्हापूरचा पाऊस सारखा का नाही? या अभ्यासात काही हवामान केंद्रामध्ये पावसाचे नेगेटिव्ह ट्रेंड्स आढळलेत. यामध्ये पुणे, पाषाण, शिवाजीनगर, लोहगाव, भीमाशंकर आणि दापोली या ठिकाणचा समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर, रत्नागिरी, देवगड, डहाणू आणि मिदभाव यासारख्या काही ठिकाणी पॉझिटिव्ह रेनफॉल ट्रेंड्स आढळलेत. म्हणजे काय, एकाच महाराष्ट्रामध्ये एका भागात पावसाचा ट्रेंड कमी तर दुसऱ्या भागात वाढता. म्हणूनच हवामान समजून घेण्यासाठी फक्त यावर्षी किती मिलीमीटर पाऊस झाला हा प्रश्न पुरेसा नाही. आपल्याला विचारावं लागतं, पाऊस कधी पडला, किती दिवस पडला, एका दिवसात किती पडला, पावसामध्ये किती मोठे खंड पडले आणि अतिवृष्टी किती वेळा झाली. मग क्लायमेट चेंजचा संबंध काय? इथे आपण IPCCचा संशोधन अहवाल पाहूया. IPCC च्या मते साऊथ एशियन समर मान्सूनमध्ये भूतकाळातील ट्रेंड्स आणि भविष्यातील प्रोजेक्ट्स एकासारखे नाहीत. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील समर मान्सून रेनफॉलमध्ये घट दिसून आलेली आहे. पण हरितगृह वायू उत्सर्जन वाढत राहिल्यास दीर्घकालीन भविष्यात इंडियन समर मान्सून रेनफॉल वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, क्लायमेट चेंज म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाऊस कमी होणे असा अर्थ नाही. काही परिस्थितीमध्ये एकूण उपलब्ध आर्द्रता वाढू शकते आणि त्याच वेळी पावसाची तीव्रता आणि वितरण बदलू शकतं. IPCC ने साऊथ एशियामध्ये काळात मुसळधार पाऊस किंवा भारी पर्जन्यवृष्टी वाढल्याची पुरावे असल्याचा नमूद केला आहे. मग शेतकऱ्याला याचा त्रास कसा होतो? समजा सोयाबीनची पेरणी झाली, पीक उगवलं, आता पिकाला नियमित पावसाची गरज आहे. पण 15 दिवस पाऊस नाही, माती कोरडी पडते, पीक तणावात जातं आणि त्यानंतर अचानक काही तासात मुसळधार पाऊस पडतो. पाणी शेतात साचतं, मातीची धूप होते, कधी पिकाचं नुकसान होतं. म्हणजे वर्षाचा एकूण पाऊस कागदावर चांगला असतो तरी शेतकऱ्याला पाण्याचा फायदा मिळेलच असं नाही. हीच बदलत्या रेनफॉल पॅटर्नची खरी समस्या आहे. महाराष्ट्राला एवढा पाऊस कुठून मिळतो? महाराष्ट्राचा बहुतांश पाऊस दक्षिण आणि पश्चिम मान्सूनमध्ये येतो. IMDच्या 2024च्या अहवालानुसार महाराष्ट्राला जून ते सप्टेंबर या साऊथ वेस्ट मान्सून सेशन मध्ये सामान्यतः सुमारे 954.5 पाऊस मिळतो. पण 2024 मध्ये महाराष्ट्रात या हंगामात 1252.1 पाऊस झाला. म्हणजे सामान्यपेक्षा सुमारे 26% जास्त. जर पाऊस जास्त झाला तर शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे ना? तसं होत नाही, कारण पावसाचं वाटप किंवा वितरण महत्वाचं आहे. 1000 पाऊस दोन पद्धतीने पडू शकतो. पहिली पद्धत 100 दिवसामध्ये थोडा थोडा पाऊस. दुसरी पद्धत काही दिवस कोरडे आणि अचानक काही दिवसात प्रचंड पाऊस.
दोन्ही परिस्थितीत वर्षाचा एकूण आकडा कदाचित जवळपास सारखा दिसेल, पण शेतीसाठी दोन्ही परिस्थितीचा परिणाम पूर्णपणे वेगळा असेल. म्हणून हवामान बदलाचा खरा प्रश्न फक्त पाऊस किती हा नाही, प्रश्न आहे पाऊस कसा पडतो, पर्जन्यदृष्टी आणि पुढे काय होणार. IPCC च्या प्रोजेक्शन नुसार ग्रीन हाऊस गॅस एमिशनमुळे भविष्यात साऊथ एशियन मान्सून पर्जन्यवृष्टी वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर एक्स्ट्रीम रेनफॉल च्या जोखमीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. IITच्या सेंट्रल ऑफ क्लायमेट चेंज रिसर्चमध्ये मान्सूनची अस्थिरता, अतिरेक, दुष्काळ आणि पूर याचा परस्पर संबंध हवामान बदलामुळे अधिक तीव्र झाला आहे. हाय रेझोल्युशन मॉडेल लिंक केलं जात आहे. म्हणजे हा विषय फक्त अंदाज किंवा सोशल मीडिया पोस्टचा नाही. भारतामध्ये यावर गंभीर वैज्ञानिक संशोधन सुरू आहे. याच्यावर शेतकऱ्यांनी मग काय करायचं? जर पावसाची अनिश्चितता वाढत असेल तर शेतीची रणनीतीही बदलावी लागेल. पाणी साठवून, शेततळे, मातीतील ओलावा टिकवणे, पिकाची निवड, पेरणीचं योग्य वेळ, आपत्कालीन हवामान अंदाज आणि सर्वात महत्त्वाचं एकाच हवामानाच्या अंदाजावर संपूर्ण निर्णय न घेता स्थानिक IMD फॉरकास्ट आणि कृषी सल्ल्याचा वापर करणे. तर आजच्या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट होते, महाराष्ट्रात पाऊस फक्त कमी किंवा जास्त झाला आहे एवढं सांगणं चुकीचं आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये दीर्घकालीन ट्रेंड्स वेगवेगळे आहेत आणि हवामान बदलामुळे भविष्यात पावसाच्या तीव्रतेत, वितरणात आणि विविधता मध्ये बदल होण्याचा मुद्दा अधिक महत्त्वाचा होत आहे. म्हणून पुढचा प्रश्न आणखीन महत्त्वाचा आहे. पाऊस बदलतोय, पण महाराष्ट्रातील शेती पुढच्या 10 ते 20 वर्षात कशी बदलणार? ऊस, सोयाबीन, कापूस, द्राक्ष आणि कांदा कोणत्या पिकाला सर्वात मोठा धोका? आणि शेतकऱ्याने आजपासून काय तयारी करायला हवी? हा विषय आपण पुढच्या भागात आकडेवारीसह पाहू. आता शेवटी या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट करा.